ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट विपिन पानतावले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम मी तथागत बुद्ध शाहू फुले आंबेडकरांना त्रिवार वंदन करतो. आजच्या या परिसंवादामध्ये या परिसंवादाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय ॲडव्होकेट किशोरजी कशबे IAS तसेच माननीय DC चंद्रिकापुरे सर न्यायाधीश, ज्येष्ठ विधितज्ञ प्रदीप आठवले सर, अविनाशजी काकडे कृषी तज्ञ सामाजिक कार्यकर्ते, वसंतरावजी मुंडले कामगार नेता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण लोक ज्यांचे जे आमच्यापेक्षा कदाचित चांगल्या तऱ्हेनं बोलू शकतील आणि मार्गदर्शन करू शकतील असे आपण इथे उपस्थित झाले त्याच्याबद्दल मी आभारी. मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही अनोखी आहे, आपल्याला मोठी आहे जगामध्ये. म्हणून बिपिन चंद्र एक इतिहासकार होते. बिपिन चंद्र त्यांनी असं म्हटलेलं आहे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या बाबतीमध्ये की भारतीय राज्यघटना ही रक्तविहीन क्रांती आहे. कशी आहे की बाबासाहेबांनी ही रक्तविहीन क्रांती दिलेली आहे असं त्यांचं म्हणणं. माननीय चंद्रचूड सुप्रीम कोर्टाचे जजेस त्यांनी असं म्हटलेलं आहे की डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द डेमोक्रेसी ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन, त्यांचं असं म्हणणं होतं. परंतु बाबासाहेब काय म्हणतात मित्र, 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला राजकीय समता लाभेल, आपल्याला राजकीय समता लाभेल, परंतु सामाजिक आणि आर्थिक असमता जर आपल्याला मिळाली नाही तर त्यांची झड ज्या लोकांना पोहोचलेली आहे ते लोक हा मी मोठ्या घटना समितीने मोठ्या परिश्रमाने मेहनतीने तयार केलेला मनोरा हा उद्ध्वस्त केला शिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच त्या बाबासाहेबांच्या वाक्यामुळे आज आपण बघतो की आपण खरंच देश घटनेने चाललात का आणि याला जबाबदार कोण आहे. यामध्ये एक असं माझ्या लक्षामध्ये येते की आंबेडकरी समाजाकडे लोकांचं लक्ष असते की त्यांनी करावं. आता मला प्रामाणिकपणे सांगा की 4% आंबेडकरी समाज आहे, 4% समाज एकवटला, त्यांनी खूप कार्य केलं, परंतु 85% लोक जर त्यांनी ऐकलं नाही तर आपल्याला त्याचं प्रतिफळ मिळेल का. म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं की जर SC, ST आणि OBC हे जर एकत्र आले तर जे सत्तेमध्ये उच्चवर्गीय विचाराचे लोक आहेत आणि त्यांची सत्ता आज चालू आहे ते लोक आपल्या बुटाचा लेस बांधण्यामध्ये आपल्याला धन्य समजतील. मित्रहो, या देशाचं जे राजकारण आहे, ओबीसी
ज्या दिशेने जाईल त्या दिशेने हवा तयार होतं. ओबीसी जसं ठरवेल तशा प्रकारे होतो. कारण की यामध्ये आपण उच्चवर्गीयांना एकदम म्हणजे त्यांना म्हणत असतो, त्याच्यावर टीका टिप्पणी करत असतो. परंतु आपण जर एखाद्या व्यक्तीला आपण डोक्यावर नाही घेतलं तर तो डोक्यावर चढणार नाही. आपण एखाद्या व्यक्तीला म्हटलं की आपण तुम्हाला दूर आहे, तो दूर आहे. मला असं म्हणायचं आहे की आपण या देशामध्ये 85% अस्पृश्य आहोत, शूद्र आहोत. अस्पृश्य हे 4% आहेत, ते तुम्हाला माहिती आहे. जर 85% लोकांनी असं विचार केला की नाही आम्ही त्यांनी दिलेल्या रूढी परंपरा जर आम्ही पाळल्या नाही किंवा त्यांचं काहीच ऐकलं नाही, तर बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार आपल्या जे संघटना आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानानुसार राज्य चालणार नाही का? किंवा बाबासाहेबांनी जर आपण त्यांना मार्गदर्शक म्हणतो तर त्याच्या विचाराचं राज्य निर्माण होणार नाही का? परंतु असं होत नाही. बाबासाहेब यामध्येही असं म्हणतात की त्यांना पुढे आणण्यासाठी मोफत शिक्षण. आज अलीकडच्या सरकारने सरकारी शाळा बंद केल्या की नाही? आता सरकारी शाळा बंद केल्या आणि जे कमकुवत लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, जे प्रायव्हेट मध्ये जाऊ शकत नाही, त्यांनी काय करायचं? म्हणजे आधी कॉन्स्टिट्यूशन एक्झिस्टन्स व्हायच्या आधी जी परिस्थिती होती ती परिस्थिती अप्रत्यक्षपणे आणण्याचं षडयंत्र आपल्या भाऊबंधांनी केलेलं आहे आणि आपलेच भाऊबंध त्यांना सपोर्ट करत आहे. 4% लोक सोडून. म्हणून आपले भाऊबंध जर तिकडे जात असतील ना, आपल्याला कळलं की ते वाईट मार्गाने चालले, तर आपलं कर्तव्य नाही का त्यांना जागेवर आणणं? नाही का? जसं मामा देशमुख म्हणतात, तर देशमुख काही शाहू फुले आंबेडकर देशमुख वगैरे हे जे लोक आहेत की या देशातल्या लोकांना विषमतेचा काटा पायामध्ये घुसलेला आहे, घुसला आहे, त्याला घुसला गेलेला आहे. परंतु इथे बसलेले जे सुज्ञ मंडळी आहेत ते काटा काढतीलच. कारण की माझा भाऊ आहे, त्याला मला दुरुस्त करायचं, त्याच्या पायामध्ये काटा नाही तर टीक पडेल, त्याला दुखत वेळ त्याला कोणता तरी आजार होईल आणि त्याला पुढे त्रास होईल. म्हणून वेळ प्रसंगी माझ्या भावाने माझ्या तोंडावर लाथ जरी मारली तरी ते मी सहन करणार, परंतु त्याच्या पायातला काटा मी काढणार. अशी खुणगाट जोपर्यंत आपण बांधणार नाही, आपल्या भावाबंधांना आपल्या सोबत आपल्या विचारासह करणार नाही, तोपर्यंत मला तर नाही वाटत की पुन्हा या देशामध्ये आंबेडकरी विचाराचं राज्य येईल. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की मित्र हो, या देशाची राज्यघटना कितीही चांगली असेल, परंतु ते चालवणारे जर चांगले नसतील तर ती राज्यघटना वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. परंतु या देशाची राज्यघटना कितीही वाईट असेल, परंतु ते चालवणारे चांगले असतील, त्यांची चांगली बुद्धी असेल, तर ती चांगल्या ठरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या परिसंवादाद्वारे आम्ही भारतीय राज्यघटनेपुढील धोके व आव्हाने